हाय गायज, गुड मॉर्निंग. कसे आहेत? बरे आहेत का? मी बरी आहे. आज बघू शकते जिथे मी कामाला येते ना गायज, तिथले मी तुम्हाला दाखवते हो का. तिथे येते कामाला एकच दीदी असती, म्हणजे मुलगी येते ना, लग्न झालं नाही, एकटीच असते ती. आतमध्ये बसते, तिला फक्त स्वयंपाक करून ठेवून जायचं असते, मला काय नसते. पण आज मी काय बनवाले ते तुम्हाला सांगणार आहे, कारण की मी कधी म्हणजे कधी मी म्हणजे कुकिंगचं कधी मी व्हिडिओ टाकत नाही, पण हे पहिला व्हिडिओ आहे. बघू, ट्राय करते. बघू शकता आज मला तिनं पनीरची भुर्जी बनवायला सांगितली आहे. हे बघा, थांबा तुम्हाला दाखवते. थांबा. हे बघा गाईस, पनीरची भुर्जी बनवायला पनीर घेतले एका वाटीमध्ये आणि कांदा टमाटर कापले. हे जास्त झालं पनीर म्हणून ठेवले. मग आता म्हणजे आता हे ह्याच्यामध्ये बनवायचं आहे मला. आता पनीर बनवते आणि चपात्या बनवते. एवढं बनवून मला घरी जायचं असते काय, जास्त काय बनवायचं नाही बघा. पनीर ह्याच्यामध्ये आहे, ह्याच्यामध्ये कांदा टमाटर कापले, कोथिंबीर तिला मागवा लागली, कोथिंबीर धनिया टाकायचं मस्त जल्दी, म्हणजे लवकर होतं माझं, लई उशीर लागत नाही. हे बघा गाय, हे घातले आता ह्याच्यात कांदा तेल असं बघू शकताय. कारण की मला आहे ना एका हातात मोबाईल पकडा लागते काय, म्हणून जरा असं हलते मोबाईल. लाल कांदा तळवले, लाल झालं की टमाटर टाकते. जास्त करून आहे ना ते पनीरची भुर्जीच आवडते त्यांना, पनीरची भुर्जीच खाते, त्यांना आवडतं वाटतं. बघा, चांगलं मॅश करून घ्यायचं. काय हे मॅश झाले चांगलं. मला आहे ना पनीरची भुर्जी करून रोज करून आहे ना मला जरा सगळं पडलं, कारण की दिदी जास्त पनीरची भुर्जी खाते. थोडं करायला लागले, जरा हळू करते, जास्त कमी करते. म्हणजे दोन्ही मिक्स करायला पाहिजे. टमाटे वगैरे दिसायला नाही पाहिजे दिला, टमाटे टमाटर दिसायला नाही पाहिजे. दोन्ही मिक्स करते, थोडंसं मीठ टाकते. मला कापती स्वयंपाकाला बसलं की असं होतंय. मग थोडासा मीठ टाकलं चवीनुसार, थोडंसं म्हणजे लाल व्हायला पाहिजे. लाल नाही झालं की कच्चं टाकते. आता थोडंसं हळद टाकते, थोडीशी चटणी टाकते. चटणी जास्त खात नाही तिथे. थोडंसं हळद टाकली, चटणी टाकली, लाल मिरची सगळं मस्त करून घेते चांगलं. बघू शकता झाला. आता भुर्जी टाकते, म्हणजे ते पनीर टाकते. पनीर चिटकून राहिलेलं पनीर टाकायला. हे हात गोळ्या, मी हातात मोबाईल घेते गाई, काय समजू नका. मी डावकरी आहे का? डावकरी नाही मी, कारण की मला एका हातात मोबाईल घ्यावा लागते, एका हातात बनवावं लागते ना, म्हणून एका हातात मी जास्त वेळ धरू शकत नाही. म्हणून ह्या हातात मी धरले गाईस. मी डावकरी नाही, अजून सांगायला आले गाईस, मी डावकरी नाही. कारण की मला आहे ना एका हातात मोबाईल धरावा लागते, एका हाताने मला बनवावं लागतं. म्हणून एकदम पनीरची भुर्जी बनवायची. तिथंच म्हणजे गाड्यांचा आवाज येते, बिल्डिंगच्या बाजूलाच रोड आहे, हवे म्हणजे रोड आहे, मग गाड्यांचा आवाज खूप येते. म्हणजे तिला पनीर दिसायला नाही पाहिजे, एकदम दोन्ही मॅश व्हायला पाहिजे. तिला आवडतं, पण चांगली बी लागते ना पनीरची भुर्जी. अद्रकची चहा बनवते ती तिथे सकाळी, चहा बनवून ठेवून जायचं झालं.
पनीरची भुर्जी झाली अशी बघू शकता गुलगुलीत पनीरची. मॅश करायचं चांगलंच मॅश केलं ना मग चांगलं वाटतं. हे तर पनीर पांढरं पनीर लागलं ना चांगलं वाटत नाही. बघा हे झाली रेडी पनीरची भुर्जी. बघा मस्त पनीरची भुर्जी, कारण की तिला जास्त पनीरची भुर्जीच मी बनवते, मी जास्त पनीरची भुर्जीच खाते. बघा 2च चपात्या, हे 2च फुलक्या, हे 2च बनवायचं असतं, जास्त नसतं. हे 2 फुलक्या आणि एवढीशी पनीर भाजी झाली. एवढं बनवायचं असतं रोज. मला काय नसतं जास्त, मला काय टेन्शन नसतं. कमेंट करून सांगा गाईज मी कसं बनवले, कारण की हे माझं पहिलं ब्लॉग आहे कुकिंगचं. पहिलं आहे गाईज, कुकिंगचं ब्लॉग पहिला आहे. मी कधी कुकिंगचं ब्लॉग टाकले नाही, कारण की आज माझं मन वाटलं काय टाकू, रोज काय व्हिडिओ बनवू, म्हणून आज जरा कुकिंगचं ब्लॉग बनवून टाकवले. कमेंट करून सांगा गाईज कसं झालं आहे काय नाही. परत पुन्हा भेटू. हे बघा हे गाईज पनीरची भुर्जी झाली तयार. मला सांगा कमेंट करून कसं बनवलं आहे काय नाही.